गुड आफ्टरनून फ्रेंड्स. घराबाहेरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. बाहेर पाऊस आहे, रेड अलर्ट आहे आणि मी निघालोय. बाहेर सगळीकडे पाऊस जोरदार पडतोय आणि मी आता भेटलोय मित्रांना सचिन आणि केतकी. सो आम्ही असं ठरवलं की फ्री वेने मुंबईमध्ये जाऊया आणि कोस्टल वेने आपण रिटर्न येऊया. पावसातली मुंबई कशी दिसते हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर रेडी, चला निघूया घराबाहेर. सकाळी साधारण 11 वाजता केतकी आणि मग सचिनला पिकअप करून आम्ही निघालो ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून CST कडे. पुढे आम्हाला फ्रीवे कनेक्ट करायचा होता. फ्रीवे मोकळा होता तर जरा बरं वाटलं. संडे होता तर तशाही फारशा गाड्या काही दिसल्या नाहीत रस्त्यात. तासाभरात CST स्टेशन जवळ पोहोचलो. आधीचं VT. पावसात इथे VT ला फिरताना म्हणजेच आताच्या CST ला फिरताना जुन्या कॉलेजच्या आठवणी जाग्या होतात. आमचं आधीच ठरलं होतं की बंगलोरमध्ये प्रसिद्ध असलेल्या आणि काही महिन्यांआधीच मुंबईमध्ये सुरू झालेल्या द रामेश्वरम कॅफेमध्ये आज जायचं. खूप कमी वेळात प्रसिद्ध झालेल्या कॅफेमध्ये वेगळं काय हे बघायची इच्छा मला तिघांनाही होती. पार्किंग फुल होतं पण एक गाडी निघाली आणि आपल्याला पार्किंग मिळाली. गाडी पार्क करून कॅफेत आलो. ही जागा वेगळी का आहे हे कॅफेच्या बाहेर आल्यावरती लगेच समजतं. ब्लॅक इंटेरियर आणि गोल्ड लोगो. बाहेरूनच कॅफेच्या जागेचं जे डिझाईन आहे हे तुम्हाला अट्रॅक्ट करेल. बाहेर असलेले हे स्कल्पचर तुम्हाला साऊथ इंडियन ट्रेडिशनची आठवण करून देईल आणि जागोजागी त्या खुणा तुम्हाला आत दिसतील. आत आल्यावर इथे तुम्हाला स्टँडिंग टेबल्स बघायला मिळतात. ऑर्डर करायला इथे किऑस्क आहे, सेल्फ सर्व्हिसिंग, जिथे तुम्ही स्वतःच तुम्हाला जे हवं ते ऑर्डर करू शकता. किचनच्या बाहेर मोठा कॉमन मेनू बोर्ड आहे. इथे तुम्हाला जे काही पदार्थ आहेत ते सगळे बघायला मिळतील. किचन सुद्धा यांनी ओपन ठेवलंय. ही अतिशय चांगली आणि बेस्ट गोष्ट वाटली मला इथली, कारण स्वच्छता आणि नीटनेटकेपणा, फूड केअर या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या डोळ्यांसमोर दिसतात. पण इथे जर फॅमिली सोबत बसून निवांत नाश्ता करायचा असेल ना तर फर्स्ट फ्लोअरला जावं लागेल. ती व्यवस्था इथे आहे, पण त्याआधी तुम्हाला टेबल बुक करावं लागतं आणि मग तुम्ही वर जाऊ शकता. वर जाताना जिन्यात सुद्धा तुम्हाला हे साऊथ इंडियन कल्चरचं अनुभव तुम्हाला इथल्या पेंटिंग्स आणि फ्रेम बघताना येतो. आत आल्यावर इथलं एकंदर वॉर्म एम्बियन्स, लाईट, कलर आणि वुडन फर्निचर मस्त वाटलं.
5 मिनिटाच्या चर्चेनंतर काय मागवायचं हे फायनली ठरलं. केळीच्या पानावर आमचं फूड आलं. रस्सम राईस, पोळी इडली आणि बटर मसाला डोसा. पण ह्यातली खास बात ही होती की यांनी आपल्या कटिंगच्या ग्लासमधून रस्सम दिलेलं होतं, ते पण झणझणीत. खाऊन झाल्यावर आम्ही मागवलं इथल्या सगळ्यात बेस्ट आणि फेमस अशी फिल्टर कॉफी सॉफ्टी आणि मैसूर पाक आईस्क्रीम. आईस्क्रीम तर ठीक होतं, मजा नाही आली. सचिन आणि केतकीला फिल्टर कॉफी सॉफ्टी खूप आवडली, तुम्हालाही आवडू शकेल. मला मात्र फिल्टर कॉफी गरमच आवडते, त्यामुळे ओके बाई, फिल्टर कॉफी गरमच पाहिजे. इथे बाहेर नॉन एसी सेक्शन पण आहे. खानपान आटपून आम्ही निघालो पुढल्या रस्त्याला. इथूनच नरिमन पॉइंटचा रस्ता घेऊन कोस्टल वेला निघालो. भाईसाब, मुंबईमध्ये पावसात नरिमन पॉइंटची जी वाईब आहे ना, ती तुम्हाला फक्त आणि फक्त इथे येऊनच समजेल. खरं तर कोस्टल वेवर धमाल व्ह्यू बघायला मिळणार असं वाटलं होतं, पण धुवाधार पावसात आम्हाला समोरचा रस्ता सोडून काहीही दिसत नव्हतं. त्यामुळे आमचा हा प्लॅन फ्लॉप झाला. पावसातली मुंबई मजा येतेच नाही, काही दिसत नाही. मग काय, एकच एक तो वरळी सीलिंगचा व्ह्यू बघून पुढे आम्ही घरचा रस्ता धरला. सो होप तुम्हाला हा व्हिडिओ आणि आमचा हा लॉंग ड्राईव्ह आवडला असेल. पावसातली ही मुंबई सुद्धा आवडली असेल. तेव्हा तुम्ही या पावसात कधी निघताय घराबाहेर?